नमस्कार, मी भगवान जाधव. मी आहे सध्या वसमत शहरातील श्रीनगर भागामध्ये. सध्या उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नगरपालिका प्रशासन असो किंवा स्थानिक नगरपालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून पाण्यासाठी आश्वासनाचा पाऊस होतोय, पण प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. मी सध्या वसमत शहरातील श्रीनगर भागामध्ये, या भागामध्ये मागील अनेक दिवसापासून पाण्याचा प्रश्न हा भेडसावत आहे. आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय पाण्यासाठी त्यांची भटकंती चालू आहे. बोरला पाणी नाही. काकू, मला सांगा किती दिवसापासून पाणी येत नाही. 15 दिवसाला येते, कधी 12 दिवसाला येते, कधी असंच पाणी. महिन्यातून कधी कधी 2दा सोडतात, पण भरपूर पाणी सोडत नाहीत या पट्ट्यामध्ये. तिकडे भरपूर पाणी राहते, पण इकडे कमी असते. कमीत कमी 7 दिवसाला पाणी यायला पाहिजे आमच्या इकडे, कारण बोरला पाणी नाही. मग लेकरं बाळ हे आम्ही काय करायला पाहिजे? म्हातारे सगळे आमचे रिटायर झालेले लोक, कारण पाण्याची गरज नाही भैया. आम्हाला पाण्याचा लई प्रॉब्लेम आहे. आम्हाला पाणी यायला त्याला मागावं लागते. आता आमच्या इथं सगळे माणसं लेकरं लहान आहेत, बाकी दोघं आम्ही म्हातारे माणसं आहे. पोरं बाहेर ड्युटीला जातात. मग आम्हाला महिन्यातून 2दाच पाणी यायला नळाचं. ते बी 7 दिवसाला यायला 7 दिवसाला 8 दिवसाला आलं तर लई चांगलं होईल. आणि पाणी म्हणजे कसं, आम्हाला काही कोणता टँक नाही, काही नाही. आपल्या 2 टाके हाता. 5-6 दिवसाला आलं तर कसं हे होती, गुजराण होती पाण्याची. हो, झालं एवढंच बोलायचं. पाणी जीवनावश्यक वस्तू आहे. पाणी नाही कशी गुजराण करतो तुम्ही? सर, खूप कठीण अवस्था आहे. पाणी आहे तर सगळं जीवन आपलं अवलंबून आहे. पाणी जर आपल्याला व्यवस्थित भेटल तर मनुष्य ठीक राहू शकतील. पाणीच नाही तर काय हाल होणार आहे? तर आमची एवढी इच्छा आहे की आठवड्यातून 2 वेळेस तर नळाला पाणी यावं व्यवस्थित, आणि भरपूर आपल्या श्रीनगर कॉलनीची चांगली ही राहावं पाण्याची. पाणी आहे तर स्वच्छ, एवढं पाणी आहे तर सगळं आहे. पाण्यावरच जीवलंबन आहे आपलं. सगळ्यांची इच्छा आहे की आठवड्यातून 2 वेळेस तर पाणी यावं, आणि सरकारने एवढी हे करावं. धन्यवाद सर. तुम्ही उन्हामध्ये उभं राहिलात, पाणी नाही, काय करावं मग आता? पाणीच येत नाही आम्हाला नळाला. काय करता? 2-3 वेळेस तर पाणी पाहिजे महिन्यात, तरी येते. कडक उन्हाळा. काय करता? बोरला पाणी आटले, म्हातारी माणसं कुठे जाणार आहेत घागरी घेऊन? बाकी एवढंच बोलते मी, बस. मामा या केलेल्या पाण्यासाठी, परंतु प्रत्यक्षात कृती केली नाही. काय सांगा? मला काय म्हणायचं आहे की पाण्याच्या सप्लाय बद्दल झाल्या असतील, परंतु कृतीत काहीच नाही. नुसत्या बैठकाच आहेत. एखाद्या वेळेस म्हणते बा आता पाणी सुरळीत झालेलं आहे, आम्ही पाईपलाईन फुटल्या होत्या असं सांगतात, आणि 4-8 दिवसाला पुन्हा तेच रणगारा नाही, पाईपच फुटली, हेच झालं तेच झालं, लाईनच नाही, समस्या सांगतात. मग आता पाणी नसल्यामुळे या समस्याला तोंड कसं देता तुम्ही? आता समस्याला तोंड घेणं, ट्रॅक्टर शिव काय, टँकर शिव काय, आम्हाला इलाज नाही. टँकर ना आणावं लागतं, पाणी नाही मिळालं आता पाणी तर जीवनच. पाण्याशिवाय तर काहीच नाही. मग कधी कधी मला टँकर नाही पाणी घ्यावं लागतंय. आणि हा वसमतचा उंचावरील भाग असल्यामुळं इथं कोण्याही घरामध्ये असं पक्क पाणी नाही बोरला. अच्छा, ती एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे फार अडचणी जातात त्या कॉलनीतल्या लोकांना. काय कारवाई काय करायला पाहिजे स्थानिक पाण्याच्या संदर्भामध्ये? काहीतरी बैठका घ्यायच्या, प्रत्यक्ष काहीतरी कृतीमध्ये आणून काहीतरी नियोजन करायचं. दुसरं काय करणार? अच्छा, हा भाग श्रीनगर कॉलनी म्हणजे सर्वात वसमतनगर उंचावरला भाग आहे. एक तर पाणी चढत नाही नळाला, नंतर बोरला पाणी लागत नाही, पुन्हा ते बोर बुजून जातात, बोल्डर निर्माण झाले. त्यामुळे हालाकी खैरात आहे. मात्र प्रत्यक्ष कृती काय त्या व्यवस्था करावी, काय नियोजन करायचं. काय पाण्याच्या समस्या, आता पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने काय नियोजन करायला पाहिजे? 30 वर्षापासून आज इतकं पाण्यासाठी श्रीनगर कॉलनीत प्रॉब्लेम मध्ये. कधी बोरे मारला नाही, पुणे नगर शोकाने मारला नाही, कोणी आमदाराने मारला नाही. आम्हाला पाण्याची आमचे झाडं वाढायले किंवा घरातला प्रॉब्लेम आहे. म्हातारे माणसं कुठं जाणार इथे पाणी भरायला? टँकर पुरीत नाही. ते कधी टँकर आले नाही आमच्या कॉलनीत. 30 वर्षापासून कधी टँकर पाठविले नाही नगरपालिकेने. त्या शिवने पाठविले नाहीत, किती बदलून गेले मला माहित नाही. काय पाणी आता जर समजा शासनानं जर नियोजन नाही, स्थानिक प्रशासनाने नियोजन नाही केल्यास काय तुमची भूमिका असेल पुढची? उपोषण, डायरेक्ट उपोषण.
पाहूत आता उपोषण तर इथं नाही तर ऐकतले तुम्ही काय सांगाल, नगरपालिका प्रशासनामध्ये गेले होते का पाण्याच्या प्रश्नासाठी तुम्ही? गेलो होतो सर, बरेच वेळा गेलो होतो. हा, हा. निदान आम्हाला 8 दिवसाला तरी पाणी भरपूर द्यावं, 2 तास द्यावं हम्म, एका आठवड्याला. हम्म. मामा, आमदार साहेबांना बैठक घेतली पाण्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीलाच. बैठक घेऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनानं नियोजन केलं नाही. काय सांगाल त्यावर तुम्ही? नाही थांबायचं. आता लोकप्रतिनिधीचं जर ते ऐकत नसेल तर सामान्य माणसाचं काय ऐकणार? आमदार साहेबांना बैठक घेतली, त्यांना सांगितलं सुद्धा या कॉलनीमध्ये पाण्याची समस्या आहे असं त्यांनी आमच्या समोर फोनवर सांगितलेले, परंतु त्याचा कोणत्या प्रकारची नगरपालिकेने दखल घेतली नाही किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही, काहीच नाही. श्रीनगर भागातील नागरिक जे आहे ते आमदार साहेबांनी सुद्धा पाण्याच्या शहरामधील पाण्याच्या नियोजनासाठी सुरुवातीलाच बैठक घेतली आणि आमदार साहेबांनी प्रत्यक्ष पाण्याच्या सूचना देऊन सुद्धा स्थानिक नगरपालिका प्रशासन जर त्या आमदार साहेबांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत असेल तर इथल्या स्थानिक नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न फार हा मोठा गंभीर आहे आणि आमदार साहेबांचा आदेश सुद्धा धाब्यावर आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हे आंदोलनाच्या पावित्र्यात उतरलेले आहेत आणि पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. पाहत रहा लोकपरिवर्तन न्यूज.